वयाचे 60 वर्ष पूर्ण झालेत की हळूहळू आपल्या शरीराची झीज होते, मेंदूची झीज होते, हाडांची झीज होते, मांसपेशींची झीज होते. यालाच मसल लॉस असं म्हणतात. आणि मसल लॉस झाल्यामुळे आपल्या चालण्यामध्ये किंवा फिरण्यामध्ये आपली इन्स्टॅबिलिटी जाणवते आणि त्यामुळे आपला तोल जायची शक्यता असते. आपण खाली पडू शकतो. तर त्यासाठी व्यायाम तर आवश्यक आहेच. व्यायाम आहे, स्विमिंग आहे, वॉकिंग आहे, वेट ट्रेनिंग आहे, ह्याची तर गरज आहेच. पण याच्या व्यतिरिक्त अमेरिकन न्यूट्रिशन जे रिसर्च सेंटर आहे, त्यांनी आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा वापर जास्त केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि या प्रोटीन्समध्ये आपल्या शाकाहारी जेवणामध्ये आपल्याकडे दूध आहे, दही आहे किंवा मग चणे आहेत, सोयाबीन आहे, डाळ आहे. अशा पदार्थ आपण नियमितपणे वापरतो. पण जर आपण समजा नॉन व्हेजिटेरियन असाल तर खूपच चांगलं आहे. कारण त्याच्यामध्ये आपण चिकन ब्रेस्ट, स्किनलेस चिकन ब्रेस्ट आपण जर खाऊ शकतो. त्यानंतर एग्स संडे हो या मंडे रोज खाऊ वनडे. त्यानंतर ग्रीक योगर्ट 100 ग्रॅम किंवा 50 ग्रॅम हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. आणि टुना फिश, मासे सगळीकडे अवेलेबल असतात. तर टुना फिशमध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड वगैरे असतं आणि खूप छान प्रोटीन्स असतात. आणि चीज हे आपल्या नेहमीचं ओळखीचे पदार्थ आहेत. हे कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळतात, किराणा दुकानामध्ये सुद्धा मिळतात. तर आपण याचा वापर जास्तीत जास्त आहारामध्ये केला पाहिजे. त्यामुळे आपले शरीरामध्ये प्रोटीन्स चांगले राहतील, नॉर्मल राहतील आणि आपल्या मांसपेशी मजबूत राहतील. आणि आपलं जे सिनियर सिटिझन्स, जी आपलं सेकंड टर्म आहे आयुष्याची, ती अजून स्वस्त राहील, मस्त राहील आणि आपण सर्व आनंदात राहू शकतो. धन्यवाद मित्रांनो. मी डॉक्टर एस आर पाटील, कल्याणला माझा आयुर्वेदिक दवाखाना आहे आणि एसी माइंड थेरपी नावाचं माझं काउन्सिलिंग सेंटर आहे. तर हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.